आज मी तुमच्यासाठी एक पॉवरफुल स्विचवर्ड घेऊन आली आहे. या स्विचवर्डमध्ये 24 तासात सर्वात मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे. सगळ्यांना माझा विनम्र नमस्कार आणि आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आकर्षणाचे नियम म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन, मंत्र आणि त्यांची शक्ती, अध्यात्म, रूढ याबद्दल बोलते. जर तुम्हाला या विषयांमध्ये रस असेल तर तुम्ही मला फॉलो किंवा सबस्क्राईब करू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. हा स्विचवर्ड आहे आपल्या भगवान हनुमानचा. या स्विचवर्ड बद्दल बोलण्याआधी मला तुम्हाला सांगायचे आहे की तुम्हाला मुळात काय पाहिजे, तुमची अपेक्षा काय आहे, तुमचा हेतू काय आहे, हे स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे. या गोष्टी तेव्हाच काम करतील जेव्हा तुमचा हेतू क्लिअर असेल, स्पष्ट असेल. मला माहिती आहे की मला ही गोष्ट पाहिजे आहे आणि या गोष्टीचे रिझल्ट असे आहेत. हे जेव्हा क्लिअर असेल तेव्हा या गोष्टी खूप लवकरात लवकर काम करतात. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की भगवान हनुमान हे एक जिवंत देवदूत आहेत. कोणत्याही परिस्थितीत, समस्येत किंवा अडचणीत तुम्ही यांची मदत घेऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल की कोणताही उपाय निघत नाहीये तर फक्त तुमच्या मनात त्यांच्याबद्दल विचार करायला सुरू करा, त्यांचे नाव घ्यायला सुरुवात करा. लगेच तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये बदल दिसतील. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून फोनची अपेक्षा आहे, मुलाखतीचा कॉल येत नाहीये, प्रत्येक कामामध्ये अडथळे येत आहेत, कागदपत्रांचं काम आहे असं समजा ते घडत नाहीये, तुम्हाला कोणीतरी त्रास देत असेल किंवा तुम्हाला वाटते की तुमच्या भोवती खूप सारी नकारात्मक ऊर्जा आहे, तर फक्त भगवान हनुमानाचे नामस्मरण जपायला सुरू करा आणि मग जादू पहा. भगवान हनुमान तुमचे जीवन 360 डिग्रीमध्ये बदलू शकतात. अशी कोणतीही गोष्ट नाही, कोणतीही परिस्थिती नाही जी हनुमान दुरुस्त करू शकत नाहीत. तर असो, आजच्या आपल्या वैदिक स्विचवर्ड बद्दल बोलूया. हा शब्द आहे रामाय हनुमते. रामाय हनुमते हा जो वैदिक शक्तिशाली स्विचवर्ड आहे. जर तुम्हाला परिस्थितीत लवकरात लवकर दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला फक्त तो हेतू लक्षात ठेवायचा. अंतिम रिझल्ट, अंतिम परिणाम काय असतील, तुम्ही फील कराल, तुमच्या काय आनंद असेल, तुमचे काय विचार असतील, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर, या गोष्टी लक्षात ठेवायची आणि मनातल्या मनात तुम्ही हा जप करा. ओके. अनेक महिला आता मला विचारतील की आपल्या मासिक पाळीमध्ये हा जप आपण करू शकतो का? तर तुम्ही मनामध्ये हा जप करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. हा जप म्हणण्यापेक्षा एक स्विचवर्ड आहे जो की काम करतो. आणि ज्यांना या स्विचवर्ड बद्दल मी सांगितले आहे त्यांचे अनुभव कथा मला 24 तासामध्ये मिळाले आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा, हे खूप शक्तिशाली आहे. विश्वासाने करा, श्रद्धेने करा, तर गोष्टी नक्कीच तुमच्या फेवरमध्ये घडतील. तसेच तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांना भगवान हनुमानाशी कनेक्शन निर्माण करायचं असेल तर तुम्हाला फक्त हनुमानजीची कल्पना करावी लागेल. ते तुम्हाला मदत करतायत, तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढत आहेत. असे दररोज एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला जप करावा लागेल आणि जादू पहा. भगवान हनुमान स्वतः तुमच्या सर्व परिस्थितीमध्ये आणि जीवनातील अडथळ्यांमध्ये तुम्हाला मदत करतील. काही लोक भगवान हनुमानचे नामजप करतात, हनुमान चालीसा म्हणतात. असं केल्याने शनी देव देखील त्यांना त्रास देत नाहीत किंवा त्यांचा काही अंशतः त्यांचा त्रास कमी होतो. ज्यांना 7:30 सुरू असेल किंवा शनी ढय्या चालू असेल यांचा हा त्रास कमी होतो. बऱ्याच लोकांना त्यांच्या कर्मामुळे, कर्माच्या समस्यामुळे खूप साऱ्या संघर्षाचा सामना करावा लागतो. त्या समस्या कोणत्याही असतील तर एकदा हनुमानची पूजा करायला सुरू करा आणि जादू पहा. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही गोष्टी करून पाहिल्या असतील किंवा तुमच्याकडे कोणत्याही अनुभव कथा असतील तर तुम्ही त्या मला कमेंटमध्ये शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या बाकीच्या लोकांनाही त्याचा फायदा होईल. तर चला मग वैदिक स्विचवर्डचा जप करायला सुरू करा. हे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखी असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. तसेच हा व्हिडिओ संपवण्याआधी आजच्या वैदिक स्विचवर्ड मी 11 वेळा जाप देत आहे, तो नक्की ऐका. तो ऐकताना तुमच्या मनामध्ये तुमच्या समस्यांचे समाधान झालेले आहे असं एक चित्र डोळ्यासमोर आणा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समस्यामधून बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर मार्ग मिळेल. थँक्यू. रामाय हनुमते. 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 रामाय
रामा